आजपासून 4 दिवस म्हणजे 30-31 जानेवारी आणि 1 व 2 फेब्रुवारी अशा 4 दिवस स्वयंसिद्धा आयोजित एक प्रदर्शन भारत हाऊसिंग सोसायटी 8वी गल्ली इथं आयोजित करण्यात आलं आहे। आज मी या प्रदर्शनाला भेट द्यायला आलो आणि अत्यंत आनंददायी अनुभव असा आहे की ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीनं उत्पादित केलेले सगळे प्रॉडक्ट बघून अत्यंत मनाला समाधान वाटलं। माळी सरांनी त्यांच्या टेरेसवर गेली 8 वर्ष सेंद्रिय पद्धतीनं भाजी पिकवले, फळं पिकवले, त्याचंही इथं प्रदर्शन आहे। गोठणे गावी केलेल्या हस्तकलेचं सगळं प्रदर्शन, असं मनाला आनंद देणारं आणि कांचनताईंनी ज्या उदात्त हेतूनं स्वयंसिद्धाची निर्मिती केली की महिलेला रोजगार देता आला पाहिजे, महिलेच्या हाताला काम देता आलं पाहिजे, त्याला मूर्त स्वरूप इतकं मोठ्या पद्धतीनं आलंय की आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी महिलांच्या क्षेत्रात काम करणारी ही ऑर्गनायझेशन आहे। आणि कांचनताईंनी ज्या पद्धतीनं महिलांना स्वयंसिद्ध केलं, जे शिवधनुष्य उचललं ते अत्यंत निर्लय पेललं आणि आता त्यांची ही पुढची पिढी म्हणजे सौम्या तिरोडकर, जयश्री गायकवाड, तृप्ती पुरेकर आणि मग सगळ्याच अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून म्हणजे 3 पद्धतीचं काम की महिलांनी वस्तू उत्पादित करणं 1, त्याला मार्केट मिळवून देणं 2 आणि ग्रामीण भागात सुद्धा ग्रामीण भाग घेऊन त्याचा विकास करणं। म्हणजे कांचनताईंनी महिलांना आपल्या पायावर उभारण्याबरोबरच आत्मसन्मान देण्याचं काम केलं। शाहूवाडीमध्ये अजूनही मुलीचं नाव नकोशी होतं, ते पुसण्याचं काम कांचनताईंनी केलं। अशा पद्धतीनं गेली 30-40 वर्ष कांचनताईंनी महिलांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम केलं। आणि आज कांचनताई जाऊन एक 6 महिने झाले असतील तरी सुद्धा ही सगळी नवीन पिढी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे काम करते। त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या पाठीशी राहणं ही गरज आहे। पण नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं महिलांना सन्मान देण्याचं काम केलं आणि आज आपली अर्थव्यवस्था 13-14 वरून 4 नंबरवर आली, त्यात मला असं वाटते की हे जे प्रयोग आहेत महिलांना स्वयंसिद्ध करण्याचे ते अत्यंत कारणीभूत आहेत। आणि म्हणून मी स्वयंसिद्धाच्या ह्या 4 दिवसाच्या प्रदर्शनाला तर शुभेच्छा देतोच, पण येणाऱ्या काळामध्ये ज्या महिलेला गरज आहे, जी महिला आपल्या घरासाठी काय करू शकते, समाजासाठी काय करू शकते आणि देशासाठी काय करू शकते, त्यांना हे स्वयंसिद्धा हे एक मोठं हक्काचं व्यासपीठ होईल। आणि या निमित्तानं आमच्या कोल्हापूरच्याच नाही तर सगळ्याच महिला स्वयंसिद्ध होऊन भारताचं नाव जगाच्या पटलावर येतील अशी मला आशा आहे। या स्वयंसिद्धा